सुद्धा फास्टॅगच्या नावाखाली पैसे कट करतात. काही वाहनं तर या रस्त्याने जातच नाही तरी त्याचे पैसे कट होतात. वाहनं घरून असताना सुद्धा पैसे कट होतात. यासाठी आम्ही स्वतंत्र लेनची मागणी केली तर जी तिथून फास्टॅग विरोधी लेन आम्हाला स्थानिक लोकांसाठी द्यावी. त्यानंतर रस्त्याला खड्डे, झाडं झुडपं वाढलेले आहेत, सर्व्हिस रस्त्याचे कामं यांनी केलेले नाही. आज 4 वर्ष आले आटोल नाका सुरू होते. 4 वर्षापासून बरेचसे कामं अपूर्ण आहेत तरी आटोल नाका बेकायदेशीरपणे चालू आहे. एवढी मुजोरी या टोल प्रशासनाची इथं चालू आहे. याबाबत यापूर्वी वेळोवेळी विविध राजकीय पक्षांनी, संघटनांनी हा प्रयत्न केला, आंदोलनं केले, निवेदनं दिले, परंतु यावेळेस आम्ही संगमनेरकर म्हणून एक सर्व संगमनेरकरांनी, सामान्य सामाजिक संघटनेच्या लोकांनी सर्व पक्षांना बरोबर घेऊन आज हे आंदोलन केलं. काय अल्टिमेटम तुम्ही दिलं या माध्यमातून? आम्ही त्यांना आता त्यांच्या ज्या वतीने प्रशासनाने आणि टोलचे जे व्यवस्थापक घेतले त्यांनी 1 महिन्याचा कालावधी आमच्याकडे मागितला. तोपर्यंत ज्या स्थानिक वाहन आहेत त्यांना फास्टॅग जरी असला तरी पैसे कट होणार नाही. वरती पाठवून NHI वगैरे